So guys, welcome back in today's video. So हा व्हिडिओ दोन इम्पॉर्टंट गोष्टींसाठी आहे. की तुमची MST CET ची जी स्टार्टिंग डेट होती जी 14 होती आणि एंडिंग डेट 24 म्हणजे जी उद्या आहे. पण ही एक्सटेंड होण्याचे खूप जास्ती चान्सेस आहेत. सो त्याच्या मागे एक रिझन आहे जे की मी स्वतःही MBA CET दिले तर मी ई-स्क्रुनिटी थ्रू गेलेलो. तर फॉर MBA CET ऑल्सो डेडलाईन 23 होती म्हणजे सिमिलरच होती. आजची डेडलाईन होती जे की एक्सटेंड झाले 27 पर्यंत बिकॉज ई स्क्रुनिटी मध्ये व्हेरिफिकेशनसाठी जवळजवळ माझ्या केसमध्ये 8 डेज गेले. सो आफ्टर 8 डेज मला माझं मिळालं की ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म बाय FC सेंटर और स्क्रुनिटी सेंटर. सो याचा अर्थ असा आहे की तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन प्रेफर करा. आय होप सगळ्यांनी आतापर्यंत केलं असेल. पण मी तुम्हाला ई-स्क्रुनिटीचा एक काइंड ऑफ रिव्ह्यू देतो आणि ई-स्क्रुनिटी मध्ये पण तुम्ही तुमचं लॉग इन करून इथे बघा की तुम्हाला काही स्क्रुनिटी मार्क लागला नाही. आणि इवन इफ जर तुम्ही स्क्रुनिटी मार्क लागला असेल ना तर तुम्ही या पोर्टल थ्रू आपल्या MST CETच्या पोर्टल थ्रू रेक्टिफाय करू शकता जेणेकरून तुम्ही काही इश्यू असेल तर ते त्वरित तुमचं होऊन जाईल. सो ही अपडेट होती रिगार्डिंग ई-स्क्रुनिटी आणि डेडलाईन एक्सटेंड होऊ शकते. तर डेडलाईन कितीपर्यंत एक्सटेंड होऊ शकते? सो MBA CET ची 23 होती ती 27 पर्यंत गेली. सो MST CET ची वी कॅन एक्सपेक्ट दॅट इट विल गो टिल 28. सो पण माझं सजेशन एकच असेल की तुम्ही लवकरात लवकर तुमचे डॉक्युमेंट्स सगळं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन करून घ्या. सो दॅट तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी टेन्शन फ्री व्हाल. आणि ह्याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती एकदम क्रुशियल आहे जे की तुमचं पूर्ण आयुष्याचं करिअर डिपेंड करू शकतं मे बी. सो कॉलेजची लिस्ट बनवणं. सो तुम्हाला काही डाऊट्स असतील कॉलेजच्या लिस्टमध्ये जसं की तुम्हाला ब्रांचमध्ये काही प्रॉब्लेम असतील किंवा प्रेफरन्स कसा द्यायचा, कुठल्या कॉलेजेसला प्रेफरन्स द्यायचा किंवा तुम्ही एक तुमची सॅम्पल शीट बनवली त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की ही चेक व्हायला पाहिजे किंवा याच्यामध्ये काय अजून आपण एडिट करू शकतो. सो त्या त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण काही ना काही सोल्युशन फाइंड आउट करूया. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर प्लीज कॉमेंट करा आणि ॲज सून ॲज मला टाइम भेटेल मी तुम्हाला रिप्लाय करेन. सो थँक यू. प्लीज सबस्क्राईब करा चॅनल.